नमस्कार. मी संशोधक विद्यार्थी गणेश रामराव कदम प्री पीएचडी कोर्सच्या निमित्ताने माझे मार्गदर्शक डॉक्टर काकासाहेब पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेमिनार सादर करत आहे. माझ्या सेमिनारसाठी निवडलेला विषय आहे कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ निओ लिबरल वेस्टर्न अँड इंडियन पॉलिटिकल थॉट, म्हणजे पाश्चिमात्य नव उदारमतवादी व भारतीय नव उदारमतवादी राजकीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास. तर आपण या सेमिनारमध्ये खालील गोष्टी पाहणार आहोत. बघा, डेफिनेशन ऑफ निओ लिबरलिझम म्हणजे नव उदारमतवादाची व्याख्या, त्यानंतर ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ निओ लिबरल पॉलिटिकल थॉट म्हणजे नव उदारमतवादी राजकीय विचारांचा एक संक्षिप्त आढावा घेणार आहोत. त्यानंतर निओ लिबरल वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर पाहणार आहोत, म्हणजे नव उदारमतवादी पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. त्यानंतर निओ लिबरल भारतीय राजकीय विचारवंत यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्यांची आपल्याला तुलना करायची आहे, म्हणजे तुलना ही समानतेच्या बाजूने करू आणि फरकाच्या बाजूने करू. तर यामध्ये आपण सुरुवातीला नव उदारमतवादाची व्याख्या पाहू. तर बघा, नव उदारमत म्हणजे काय की नव उदारमतवादी राजकीय विचार म्हणजे अशा कल्पना व तत्वे होय ज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ आणि आर्थिक व सामाजिक बाबतीमध्ये सरकारचा मर्यादित हस्तक्षेप याचा समावेश होतो. बघा, 20व्या शतकाच्या मध्यावर आल्यावर काय झालं, पारंपरिक उदारमतवाद म्हणजे क्लासिकल लिबरलिझम जे आहे तर तो काय झाला, तो व केन्सने जो मांडलेला केन्सियन इकॉनॉमिक्स होतं, तर हे त्या काळातल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यांना तोंड द्यायला अपयशी ठरलं. त्यामुळे नव उदारमतवादाला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. तर नव उदारमतवादी जे आहे याला वेगळी एक उंची प्राप्त करून द्यायचं काम कोणी केलं, तर ते केलं फ्रेडरिक हाईक व मिल्टन फ्रीडमन या विचारवंतांनी. बरोबर. तर त्यानंतर आपण पुढे पाहू की आपल्याला काय करायचंय की एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घ्यायचा न्यू पॉलिटिकल थॉटचा, म्हणजे एक संक्षिप्त आढावा घ्यायचा. आणि संक्षिप्त आढाव्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जो काही न्यू लिबरल म्हणजे नव उदारमतवादी विचार आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर त्यामधली एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुक्त बाजारपेठ. आता ही अर्थशास्त्रीय जरी संकल्पना असली तरी ही समजल्याशिवाय न्यू लिबरल थॉट आपल्याला समजत नाही. बघा, त्यामुळे मुक्त बाजारपेठ म्हणजे लजीज फेअर अर्थव्यवस्था, म्हणजे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेपाशिवाय काय करतो, बाजार चालतो. आणि उदारमतवाद्यांना असे वाटते की मुक्त बाजारामुळे काय होईल, संसाधनांची सर्वोत्तम वाटप होईल आणि त्यामुळे काय होईल, आर्थिक विकासाला चालना मिळेल. बघा, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे काय, मर्यादित सरकार. आता मर्यादित सरकार म्हणजे काय, सरकारचा राष्ट्रीय सुरक्षा, कायद्याची अंमलबजावणी म्हणजे इम्प्लिमेंटेशन आणि जो प्रॉपर्टी राईट्स म्हणजे संपत्तीचे अधिकार, हे जे याचं जे संरक्षण आहे यामध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असणे. बरं, यामुळे नव उदारमतवादी विचारवंतांना असे वाटते की सरकारचा जर जास्त हस्तक्षेप झाला तर यामुळे काय, नवनिर्मिती म्हणजे इनोव्हेशन आणि अर्थव्यवस्थेतील जे काही वेगवेगळ्या वाटा आहेत त्या काय झाल्या, खुंटल्या जातील किंवा कमी होतील. बघा, त्यानंतर आपल्याला इंडिव्हिज्युअल फ्रीडम पाहायचं आहे, म्हणजे काय, व्यक्ती स्वातंत्र्य. तर नव उदारमतवादी व्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वायत्तता या गोष्टीला काय करतात, म्हणजे पर्सनल ऑटोनॉमी या गोष्टींना जास्त महत्व देतात. ज्यामध्ये या सर्व गोष्टीमध्ये काय होतं, बोलण्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य एक्सप्रेशन आणि एक संघटित संघटना स्थापन करण्याचं किंवा संघटित होण्याचं जे स्वातंत्र्य आहे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. नव उदारमतवादी विचारवंतांना असे वाटते की व्यक्तीला स्वतःचे हित जपण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. बघा, या सर्व गोष्टी आपल्याला न्यू लिबरल पॉलिटिकल थॉट मध्ये मिळतात. तर त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत त्या पुढच्या स्लाइड मध्ये बघा. त्यामध्ये काय दिले, डिरेग्युलेशन म्हणजे काय, नियंत्रण मुक्तता. आता रेग्युलेशन म्हणजे काय की वेगवेगळं सरकारचं नियंत्रण असते
आता नियंत्रण मुक्तता यामध्ये काय येतं, नव उदारमतवादी विचारवंत काय म्हणतात की जे नियामकांचे अडथळे आहेत म्हणजे रेग्युलेटरी बॅरियर्स आणि नोकरशाहीचा अडथळा आहे म्हणजे काय ब्युरोक्रॅटिक हर्डल्स, या दोन्ही गोष्टी काय करतात की तुमची जी एंटरप्रेन्योरशिप आहे आणि तुमची जी इकॉनॉमिक इफिशियन्सी आहे म्हणजे तुमची जी उद्योजकता व आर्थिक कार्यक्षमता आहे याला काय करतात, त्या गोष्टी अडथळा ठरतात. आणि यामुळे नवोदारमतवादी विचारवंतांना असे वाटते की नियंत्रण मुक्तता जर झाली तर स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन आणि नाविन्यता म्हणजे इनोव्हेशन, त्याचबरोबर ग्राहकांची निवड प्रक्रिया, या सर्व गोष्टी काय होतील तर करतील तर वाढीला लागतील. बघा त्यानंतर काय दिलं आहे, ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन मध्ये म्हणजे काय, खाजगीकरण. आता खाजगीकरणामध्ये सरकारच्या मालकीच्या कंपन्या व वेगवेगळ्या ज्या काही पॉलिसीज आहेत या पॉलिसीज बद्दल पॉलिसींचं काय करायचं की या सर्व पॉलिसीज खाजगी क्षेत्राकडे सोपवायच्या, याला काय करायचं आपण खाजगीकरण म्हणायचं. मग नव उदारमतवादी विचारवंतांना काय वाटतं की खाजगीकरणामुळे काय होईल, कार्यक्षमता आणि उत्पादकता आणि त्याची जी काही जबाबदारी आहे म्हणजे मार्केटची, ती जबाबदारी काय होईल, मोठ्या प्रमाणात जबाबदारीमध्ये काय होईल, वाढ होईल. ओके, अकाउंटेबिलिटी मध्ये काय होईल, वाढ होईल. आणि त्यानंतर पुढे बघा त्यामध्ये काय दिलंय की एक जागतिकीकरण. आता जागतिकीकरणामध्ये काय, जागतिकीकरण म्हणजे मुक्त व्यापार, खुल्या बाजाराची जागतिक पातळीवर अंमलबजावणी करणे. तर नव उदारमतवादी आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक यातील अडथळे दूर करण्याचं सुचवतात. त्याबरोबर नव उदारमतवादी यांना असे वाटते की जागतिकीकरणामुळे आर्थिक परस्पर संबंध वाढून आर्थिक सुबत्तता वाढेल, परंतु त्यासाठी नव उदारमतवादी काय सांगतात की नव उदारमतवादी एक रचना तयारी करावी ज्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य वाढेल, आर्थिक सुबत्ता वाढेल आणि ज्यामुळे स्पर्धात्मकता वाढेल. परंतु लक्षात घ्या की जरी ग्लोबलायझेशन वाढलं, प्रायव्हेटायझेशन जरी वाढलं तरी त्याच्या काही प्रॉज असतात, त्याच पद्धतीने काही कॉन्स पण असतात, म्हणजे काही क्रिटिकल टीका आहे. तर टीकामध्ये काय घ्या, लक्षात घ्या की जर नव उदारमत संकल्पना जर लागू केल्या तर आर्थिक विषमता, त्याला इन्कम डिस्पॅरिटी जे आहे ती काय होईल, वाढीस लागेल. त्यानंतर सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम ऑटोमॅटिकली कमी होतील व बाजारातून नफा मिळवण्याच्या दृष्टीने सामाजिक ज्या गरजा आहेत म्हणजे पॉवर्टी किंवा हेल्थ, एज्युकेशन यासारख्या सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष होईल. बरोबर. त्यानंतर पुढे बघा रॉबर्ट नोझविक जे की अमेरिकन फिलॉसॉफर आहेत आणि त्यांनी त्यांचे एक पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आहे अनार्की, स्टेट अँड युटोपिया. तर त्यांच्या पुस्तकामध्ये सरकारचा जे काही उदारमतवादी पॉलिसीज आहेत यामध्ये कमी हस्तक्षेपाचा त्यांनी काय केला आहे, पुरस्कार केला आहे. बघा त्यानंतर पुढचे आहेत रोनाल्ड रेगन जे की अमेरिकेचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत आणि त्यांनी एक रेगॅनॉमिक्स नावाची संकल्पना सांगितली आहे ज्यामध्ये जे मुक्त बाजारपेठ, त्यानंतर नियंत्रण मुक्तता आणि गव्हर्नमेंटचा जो काही खर्च आहे, कमी खर्च, या तीनही गोष्टींचा त्यांनी काय केला, स्वीकार केला आहे. त्यानंतर आहेत मार्गारेट थॅचर, या ब्रिटिश पार्लमेंट प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत आणि यांनी फ्री मार्केट म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त बाजारपेठा, त्याचबरोबर नियंत्रण मुक्तता आणि प्रायव्हेटायझेशन या बाबींचा काय केलेला आहे, पुरस्कार केलेला आहे. बघा त्यानंतर आपण काही भारतीय राजकीय विचारवंत पाहणार आहोत. त्यामध्ये बघा आपले एक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे कायदेतज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि एक समाजसेवकही म्हणतो आपण त्यांना, समाज सुधारक म्हणू शकतो. तर बघा यांनी काय केलं आहे, आपल्या भारतीय संविधानाची ते एक मूलभूत पाया आहे आणि आपल्या ज्या काही न्यू लिबरल पॉलिसीज आहेत तर न्यू लिबरल इंडियन पॉलिसीज ज्या आहेत त्या जरा सोशल जस्टिसकडे आणि इक्वॅलिटीकडे झुकलेल्या आहेत आणि याचा जो बेस आहे तो आहे आपल्याला मिळतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून.
त्यानंतर आहेत आपले भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू. तर त्यांनी काय केलेलं आहे, जे की आपल्याकडे लोकशाही समाजवादी लोकशाही नावाची संकल्पना, त्याचबरोबर आपल्याकडे जी काही मिश्र अर्थव्यवस्था नावाची जी संकल्पना आहे, या ज्या संकल्पनांचा जो आज आपल्या न्यूलिबरल पॉलिसीज मध्ये भर दिसतो, आणि त्याचं एक मूळ जे आहेत, जे पाया म्हणलं जातं, तर ते आहेत आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर त्यानंतर आपले थिंकर आहेत जयप्रकाश नारायण. यांना आपण एक वैयक्तिक ऍक्टिव्हिस्ट म्हणून पॉलिटिकल लीडरही म्हणू शकतो. तर त्यांनी काय केलं आहे, सोशल जस्टिसच्या ज्या आहे, म्हणजे सामाजिक न्याय, लोकशाही किंवा जो भ्रष्टाचार आहे, या सर्व गोष्टींचा पायबंद घालणे, याचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. बघा बघा तर ते काय सांगतात की पाश्चिमात्य व भारतीय विचारवंत बाजारातील प्रवेश, त्यानंतर अधिकारांचा अडथळा काढून टाकण्यामुळे, ज्यामुळे काय होईल, गुंतवणूक उद्योजकता वाढेल. बरं, त्यानंतर आर्थिक विकासाला काय चालना मिळेल. बघा, त्यानंतर पाश्चिमात्य व भारतीय विचारवंत धोरणात्मक सुधारणा म्हणजे काय करतात, या जे पॉलिसी रिफॉर्म आहेत, या पॉलिसी रिफॉर्मवर काय करतात, भर देतात, ज्यामध्ये उदारमतवादी संकल्पनांचा अडथळा येणाऱ्या ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा धोरणाच्या बदलावर ते काय करतात, भर देतात. त्याचबरोबर आर्थिक धोरणे, जसे की आर्थिक काटकसर, कर सुधारणा, व्यापार उदारीकरण, अशा सुधारणा ज्यामुळे आर्थिक वाढ व स्पर्धा वाढेल. त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य, पाश्चिमात्य व भारतीय विचारवंत व्यक्ती स्वातंत्र्यावर भर देतात. व्यक्ती स्वातंत्र्य बघा, हे पुढच्या पेजवर, प्रमोशन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी, तर दोघंही काय करतात, त्याच्यावर भर देतात. त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर मध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य, संपत्तीचा अधिकार, त्याबरोबर निवडीचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर व्यक्तीच्या जगण्याच्या आणि आर्थिक बाबीमधील सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याचं सुचवितात. बघा, याच्यामध्ये काय सांगितले की सरकारचा हस्तक्षेप या गोष्टीमध्ये काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. त्यानंतर काय आहे, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. आता दोन्ही जे विचारवंत आहेत, की दोन्ही विचारवंत जागतिकीकरणावर फोकस करतात. तर जे काही मार्केट आहे, म्हणजे बाजार आहे, बाजारांची गती वाढवण्यावर किंवा त्यांचा जो एक स्वरूप आहे, हे जागतिक करण्यावर दोन्ही विचारवंत भर देतात. त्यामध्ये बघा, जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, त्यानंतर आर्थिक जे समयोजन आहे, याच्यावर काय करतात, ते भर देतात. त्यानंतर ते काय करतात, ग्लोबलायझेशनचे जे काय बेनिफिट आहेत, तर सर्व जे समावेशक कंट्री आहेत जागतिकीकरणामध्ये, त्यांना काय केलं पाहिजे की सर्व मार्केटचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, इन्क्रीजिंग ऍक्सेस टू ऑल मार्केट. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही सर्व टेक्नॉलॉजी आहेत, त्यानंतर गुंतवणुकीच्या संधी आहेत, त्यानंतर त्यामुळे काय होऊ शकतं की हायर लेवलची जी काय प्रॉस्पेरिटी, म्हणजे तुमच्या जी सुबत्तता आणि काय विकास काय काय वाढीला लागेल, अशा पद्धतीने सिमिलरिटीज त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला दोन्ही जे विचारवंत आहेत, त्या दोन्ही विचारवंतामध्ये आपल्याला जे काही डिफरन्सेस पॉइंट आहेत, म्हणजे जे काही त्यांच्यामध्ये विचार फरक आहे बाबीमधला, तो अभ्यास करायचा आणि डिफरन्सेस बघायचे. तर डिफरन्सेस कोणत्या बाबीमध्ये आहेत, तर एक आहे सोशो इकॉनॉमिक कंटेक्स्ट मध्ये, म्हणजे सोशो इकॉनॉमिक कंटेक्स्टच्या बाबतीत म्हणजे काय की सामाजिक व आर्थिक बाबीमध्ये. तर बघा, सामाजिक आर्थिक बाबीमध्ये फरक काय आहे की पाश्चिमात्य नवउदारमतवादी विचारवंत काय म्हणतात, हे काय आहेत, उद्योगधार्जिने आहेत, भांडवलशाही आणि त्याचबरोबर लोकशाही या गोष्टींचा पुरस्कार करतात. त्याऐवजी भारतीय नवउदारमतवादी विचारवंत हे काय करतात, सामाजिक व आर्थिक बाबीनुसार ते काय करतात की मिश्र अर्थव्यवस्था, त्यानंतर आपला जो काही वसाहतवादी इतिहास आहे, व त्याचप्रमाणे देशातील मोठ्या प्रमाणावर जी काही गरिबी आहे आणि अविकास आहे, या सर्व गोष्टींचा काय करतात, ते त्या सोशल इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, सामाजिक व आर्थिक बाबीमध्ये त्याचा ते विचार करतात. बघा, त्यानंतर आहे अप्रोचेस टू स्टेट इंटरव्हेन्शन, म्हणजे सरकारी हस्तक्षेप. आता याच्यामध्ये काय आहे, या बाबतीमध्ये पाश्चिमात्य नवउदारमतवादी विचारवंत हे आर्थिक बाबी मुक्त बाजारपेठ व नियंत्रण मुक्तता यावर भर देतात. या उपर भारतीय नवउदारमतवादी विचारवंत काय करतात, विकासातील अडथळे
जसे की गरिबी, आर्थिक विषमता, अपुऱ्या पायाभूत सुविधा या गोष्टीसाठी सरकारच्या हस्तक्षेपाचा पुरस्कार करतात. बघा, नव उदारमतवादी संकल्पनेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी करायचा आहे, परंतु भारतामध्ये काय आहे की काही गोष्टींच्या बाबतीत आपण अविकसित आहोत आणि त्या बाबीमध्ये नव उदारमतवादी विचारवंतांना वाटतं की सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि यामुळे काय होईल, सर्वसमावेशक असा विकास होईल असं त्यांना वाटतं. त्यानंतर बघा पुढचा आहे कल्चरल आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर, ज्यामध्ये सांस्कृतिक व संस्थात्मक घटक आहे. तर या बाबीमध्ये पाश्चिमात्य नव उदारमतवादी विचारवंत हे पाश्चिमात्य तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली आहेत, जसे की शास्त्रीय उदारमतवाद म्हणजे क्लासिकल लिबरलिझम, त्यानंतर क्लासिकल लिबरलिझम, त्याचबरोबर व्यक्तिवाद व स्वातंत्र्य विकासाचे प्रतिभाशाली आदर्श या विरुद्ध भारतीय व नव उदारमतवादी विचारवंत हे विभिन्न सांस्कृतिक व ऐतिहासिक घटकांनी प्रेरित असतात, जसे की भारताचा जो वसाहतवादाचा इतिहास आहे, स्वातंत्र्यानंतरच्या ज्या काही सामाजिक योजना आहेत व सामाजिक न्याय व लोक कल्याणाच्या ज्या काही भारतीय संकल्पना आहेत, या सर्व बाबींचा ते काय करतात की त्यामध्ये विचार करतात. त्यानंतर पुढे बघा रोल ऑफ स्टेट इन सोशल वेलफेअर म्हणजे सामाजिक लोक कल्याणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सरकारचा रोल. यामध्ये बघा की पाश्चिमात्य नव उदारमतवादी विचारवंत हे आर्थिक विकासाला प्राधान्य देतात, सामाजिक लोक कल्याणकारी योजना याचा ते फारसा विचार करत नाहीत. तर सरकारने अशा योजनांवर कमी खर्च करावा असं त्यांचं मत आहे. त्या विरुद्ध बघा की भारतीय नव उदारमतवादी विचारवंत सामाजिक लोक कल्याणाला महत्व देतात, जसे की आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास यामध्ये सरकारचा काय करा खर्च सरकारने वाढवावा, सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा, ज्यामुळे काय होईल सर्वसमावेशक वाढ होऊन संसाधनांचा काय होईल समान वाटप होईल असं काय वाटतं की भारतीय जे काही नव उदारमतवादी विचारवंत आहेत त्यांना वाटतं. बघा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फोकस ऑन इन्क्लुझिव्ह ग्रोथ. यामध्ये पण दोन्ही विचारवंत जे आहेत पाश्चिमात्य आणि भारतीय यामध्ये डिफरन्सेस आहेत. त्यामध्ये बघा पाश्चिमात्य नव उदारमतवादी विचारवंत हे व्यक्तीच्या वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्य व बाजारपेठेची जी इफिशियन्सी आहे याला काय करतात ते महत्व देतात, मार्केट इफिशियन्सी. तर जे काही सोशल असमानता जे आहे, सामाजिक असमता याला ते कमी महत्व देतात. या उलट आहे की भारतीय जे नव उदारमतवादी विचारत आहेत हे सर्वसमावेशक वाढ याला महत्व देऊन गरिबी कमी करणे, उपेक्षित समाजाला महत्व देणे व सर्व नागरिकांना समान संधी देणे या गोष्टींचा काय करतात ते विचार करतात. बघा अशा पद्धतीने भारतीय व पाश्चिमात्य राजकीय नव उदारमतवादी विचारवंत हे मुक्त बाजारपेठ, मर्यादित सरकार हस्तक्षेप या बाबीमध्ये एकमताने राहतात किंवा एकमताने व्यक्त होतात, परंतु सामाजिक व इकॉनॉमिक किंवा सामाजिक व आर्थिक समस्या, सरकारच्या भूमिका व सरकारचा सामाजिक लोक कल्याणवरचा भर या सर्व समावेशक वाढ या काही मुद्द्यावरती आपले वेगवेगळं मत व्यक्त करतात. बघा त्यानंतर आपण उदाहरण म्हणून दोन केस स्टडीज घेतले आहेत. एक आहे रेगनॉमिक्स जी आपण आधी आता रोनाल्ड रेगन यांच्याबद्दल पाहताना आपण पाहिली, आणि दुसरी आहे इंडियन केस स्टडी, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म इन 1990s. तर यावेळेस काय केलं, भारताने एलपीजी पॉलिसीचा स्वीकार केला, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. यामध्ये भारताने जे काही आपल्या ज्या नियमावली होत्या, मार्केटवरचे जे काही बंधन होते, कंपन्यांना जे काही वेगवेगळे बंधन होते इन्व्हेस्टमेंटचे वगैरे, या सर्व बाबीमध्ये काही प्रमाणामध्ये सूट दिली, खुल्या केल्या आणि त्यामुळे एलपीजी धोरणाचा भारताने स्वीकार केला. परंतु भारताने या सर्व बाबींचा जरी स्वीकार केला असला तरी ज्या काही सोशो इकॉनॉमिक कंटेक्स्ट मधल्या ज्या काही बाबी होत्या ज्याच्यावर भारताला खर्च करायचा होता त्या बाबी भारताने तशाच शिल्लक ठेवल्या. ज्यामुळे आपल्याला जो काही आता आपला पूर्ण सेमिनार आहे या सेमिनारमध्ये ज्याचा अभ्यास करायचा होता, कंपॅरेटिव्ह स्टडी करायची होती, न्यू लिबरल वेस्टर्न आणि न्यू लिबरल इंडियन जे काही थिंकर आहेत त्यांच्या जे काही बाजू आहेत ते आपण याच्यामध्ये अभ्यासले आहेत. आणि या आपल्याला जो काही आपला सेमिनार आहे यासाठी खालील जे काही सायटेशन रेफरन्सेसचा उपयोग झाला ते खालीलप्रमाणे आहेत. त्याचबरोबर मला सेमिनार प्रेझेंट करण्याची संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व आमचे जे संशोधक मार्गदर्शक
डॉक्टर काकासाहेब पोकळे, त्याचबरोबर आमचे प्री PhD कोर्सचे जे काही समन्वयक आहेत देशमुख सर, यांचा आभारी आहे. आणि याबरोबरच मी माझा सेमिनार संपवतो. धन्यवाद.